₹1000 कॅश प्राइज जे मात्र विकेटसाठी होतं ते कॅश प्राइज इथे देण्यात येईल. वेल प्लेड प्रबोध. चला 2 बॅटर लगेचच आरपी लायन्स आपण मैदानात आतमध्ये लगेचच एंटर व्हायचा आहे. चला दोन्ही टीम आपल्या टेबलमॅन एक्स्ट्रा मेंबर आपण आमच्या मुख्य कॉम्बॉक्समध्ये ताबडतोब पाठवायचा आहे. रत्नाकर कंस्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा पाहायला मिळते आरपी लायन्स. आरपी लायन्स चला लगेच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन सजवून घ्यायचं आहे. सुखशक्ती कासा टीम पहिल्याच पर्वामध्ये नवीन बॉल द्यायचा. SMPL साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम आपण पाहत आहात. या चित्तथरारक स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांच आम्ही मनपूर्वक कल्पनेतून साकार झालेली. पंच नवीन बॉल द्यायचा का? पहिले षटक घेऊन येत असताना या स्पर्धेमध्ये 3 पंच सध्या आहेत. तितके चांगले त्रिमूर्ती त्यांची कामगिरी उत्तमरित्या पार पाहायला मिळते. तलवाडा आणि वसुली विभागातून सध्या 3 पंच आहेत. या स्पर्धेचा अगदी कार्यभार सांभाळत असताना त्यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. पाटील नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सध्या केलं जातं. घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता आणि नक्कीच चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. 1 लाख महत्त्वाचा टप्पा जो आहे तो पार तर केलाय. आणि लहान मुलांना नक्कीच आम्ही एक सूचना करतो की मागे जे जनरेटर आहे त्या विभागामध्ये आपण एंटर व्हायचं नाहीये. तिकडे आपण जायचं नाहीये. तिथले आपण आपली काळजी नक्कीच घ्यावी. तर पहिले षटक सध्या मार्गस्थ विशाल पुणे एकदा बॉलिंग मार्कमध्ये याच गावाचा अगदी सितारा आहे. आम्ही संपूर्ण तलवाडा ग्रामस्थांचा नक्की विशेष धन्यवाद व्यक्त करीत आहोत कारण की नक्कीच प्रत्येकाला तर आवाज सहन तर करावा लागतो पण तो नक्कीच दिलेला प्रेमाबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही विशेष धन्यवाद संपूर्ण ग्रामस्थांचं नक्कीच आम्ही व्यक्त करीत आहोत या SMPLच्या माध्यमातून. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑनसला हा बॉल हवे चला फिट बॉलच्या खाली येईल का? कॅचिंग पोझिशन व्यवस्थित नव्हती आणि की पाहिल्यावरच असं समजलं की कॅच कॅरी होणार नाहीये. कारण की इथे जर पाहिलं तर बॉडी बॅलन्स चांगलं पाहिजे. बॉलवरती नजर पाहते पण ते मात्र चुकीचं पाहायला मिळतं आणि तो पण ते 1 धाव ते कंप्लीट केले जाईल. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज अगदी ताकदवान फलंदाज आहेत. या पॉवर प्लेमध्ये सुरुवात तितकी चांगली करतील का? आणि ज्या प्रकारे फलंदाज विपुल सध्या आहे टीमचा नेता आणि त्याच वृत्तीने सध्या विपुलची खेळी नक्कीच जबरदस्त इम्पॅक्टफुल राहील का? बॉल पुणे येते पुढचा बॉल पुणे सरळ बॅटने ऑन साइडला स्विंग तर केलंय. डीप मध्ये फिल्डर सध्या आहे रिकी दादा. यावेळी चुकी होणार नाहीये. जसे मात्र बदली अधिकाराची जशी मात्र बदली केली जाते तिथे फिल्डरला पुन्हा एकदा चेंज केला आणि त्यानंतर स्वतः अगदी खंबीरपणे उभं राहत असताना काय कमालचा झेल विकेटचं पतन. पहिला धक्का आरपी लायन्स फलंदाज बाद.
पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे एक वेगळं जाळं सेट केलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकवलं काही महत्त्वाचं विकेट गमावलं बॅटिंग करत असणारी टीम आरपी लायन्स. दिनेश परतलाय माघारी नवीन फलंदाज लेफ्टी बॅटर. पुणे दसरे बॅट नेण्याचा प्रयत्न विकेट टेकर बॉलर आहे बॉलच्या खाली पुणे डाउन दी बॉल फील्डर आणखीन एक दे धक्का आए और चले गए विकेट उत्तम बाद. सजनों का सजन मेरा नाम. 2 विकेट गमावलेत. फुटबॉल स्कोर सध्या पाहायला मिळतो पेनल्टी शूट आउट 2 या आकड्यावरती 2 विकेट गमावलेत. पाटील नेटवर्क ग्रामीण भागामध्ये मला वाटतं जास्त कार्यरत नाहीये यंदाच्या वर्षामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त ग्रामीण एरिया कव्हर करण्याचा इरादा आहे. ओहो फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा पडल्यानंतर थोडंसं लेग स्टिक सोडून जाईल अमांतर धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने नक्कीच प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड फलकाची धावसंख्या आहे 3 या आकड्यावरती. प्रत्येकाला शून्यातून निर्मिती तर करायचं आहे इथून हरण्याची नाही तर इथून अनुभवातून पुणे एकदा अगदी चांगला खेळ करावा लागेल कारण की ज्या प्रकारे विकेट गमावलेत आतापर्यंत बॅटिंग करत असणार टीम. पुणे एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न हा पण सुद्धा वेचलाय पुणे एकदा बॉल पर्यंत पोहोचेल का काय झेल या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा आणि सर्वाधिक कॅच ऑफ दी नाईट रिकी दादा बॉलच्या खाली विकेटचा पतन तिसरा झटका फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला नक्कीच आवडेल ज्या प्रकारे बॉल हवेत होता त्यानंतर स्वतःला झोकत असताना ड्राईव्ह भेदल्याने त्यानंतर झोकत असताना काय कमालचा झेल इथे पकडला. हा तिसरा झटका आरपी लायन्स रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. मनगटाच्या शाईने बॉलला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पण हेलिकॉप्टर क्रॅश झालं. तो दादानी स्वतःला सावरत बॉलला पुन्हा एकदा गॅदर केला आणि त्यानंतर स्वतःला अगदी 100% एफर्ट देत असताना कमालचा झेल आजच्या रात्रीत राहिला. अप्रतिम झेल यावेळी पाहायला मिळतो. बॉल पुन्हा एकदा आउट होत असताना डग आउटच्या दिशेने नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी एंटर होईल. धावसंख्या फलकाचे आतापर्यंत पाहायला मिळते ज्या प्रकारे विसेलचा आतापर्यंत पहिला स्पेड राहिला पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॉलिंग नक्कीच पाहायला मिळते त्याच्या बाबत आणि त्यानंतर 3 विकेट आतापर्यंत त्याच्या खात्यावरती आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार शेवटचा बॉल या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत कमालचं राहिलंय. आरपी लायन्स नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानात दाखल होईल. ओहो पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न पण तो पडल्यानंतर वेगवान पद्धतीने लाईन थोडीशी दिशाहीन पंच ताकीद देतील अमंतचा धावाने पुन्हा एकदा जो मात्र सेटअप करायचा आहे त्या प्रकारे पुन्हा एकदा धावसंख्या फलकातील 4 याकडे होती गडी गमावले 3. लेग स्टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न आहे कारण की एक फिल्डर जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल पुन्हा एकदा तयार सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल बेचला पुन्हा एकदा रिकी दादा बॉलच्या खाली तो खेळ बॉल गुंगारा देऊन जाईल मैदानाच्या बाहेर दे घुमा के इट्स मॅक्झिमम 6 रन. लहान मुलांना नक्कीच विनंती आहे मागे बॉल तुम्ही घ्यायला जाता तेव्हा आपण स्वतःची काळजी नक्कीच घेणं गरजेचं आहे कारण की मागे जनरेटर आहे तिथे आपण स्वतःची काळजी नक्कीच घ्यावी. परंतु थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची या षटकाच्या मदतीने शेवटच्या बॉलवरती मोठा षटकार धावसंख्या जाऊन पोहोचते 10. ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते नवीन फलंदाज सध्या हर्ष आलाय मैदानात आणि हर्षने ज्या प्रकारे 3 विकेट डग आउटमध्ये पाहिले परंतु त्याचा फरक पडलेला नाहीये कारण की असा कंडिशनमध्ये आरपी लायन्स थोडीशी दबावामध्ये येऊ शकली असते परंतु त्यानंतर एक मोठा घातक हल्ला शेवटच्या बॉलवरती सध्या केला जातो आणि पॉवर प्लेमध्ये पहिला षटकार सध्या टीम आरपी लायन्स टीमकडून पाहायला मिळतो.
धावसंख्या जेव्हा पोहोचते 10, लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मध्ये या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रदीप वारंगडे बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा तयार. 3 फिल्डर सध्या बाहेर आहेत. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल पडल्यानंतर थोडासा जर पालघर तर कमी गतीने पेस करण्याचा प्रयत्न होतो. चांगली गती प्राप्त करत असताना चांगली लाईन सध्या पाहायला मिळते. सध्या थोडीशी दात मागण्याचा प्रयत्न आहे. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल. अप्रतिम लाईन, अचूकता आहे, भेदकता तितकी चांगली दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा प्रदीप तयार. समोर राईटी बॅटर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत चाललाय. फिल्डर सध्या बॉलच्या खाली येईल. आणखी एक झटका इथे पेस होईल आणि आणखी एक फलंदाज यावेळी बाद होत असताना विकेटचा पतन. चौथा झटका. 10 यक्रती. फलंदाज 4 विकेट बाद. Slow it down. एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ तेरे दिल के इशारे ये तो पढ़ने लगी, लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ मुंडा जिद 4 विकेट गमावले. 4 विकेट गमावत असताना धावसंख्या फलकात आहे आता फक्त 10 रन्स. आमच्या समेत तितकं चांगलं डीजे ऑपरेटरची भूमिका सध्या पाहायला मिळते. खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांचं पाहायला मिळतं. सूरज धागडा आमच्या समेत आहेत. आपलं सुद्धा वेलकम आम्ही करीत आहोत या स्पर्धेमध्ये. तो 2 संघनायकाचे पुन्हा एकदा लढाई आहे. RP लायन्स आणि दुसऱ्या बाजूने रत्नाकर कंस्ट्रक्शन. ओहो, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो पाहिजे. पुन्हा एकदा बाहेरचा बॉल. पंचदर्शतील वाईड. एक्स्ट्रा धावसंख्या फलकात तयार केली जाईल. दोन्ही संघ मालकाची भूमिका तितकीच चांगली आहे. पण इथून जर पाहिलं गेलं तर पाहूया कुठला संघ मालक या मॅचमध्ये पुन्हा एकदा एंटर होईल. कारण की या मॅचमध्ये टीमचा विचार केला तर रत्नाकर कंस्ट्रक्शन टीमसाठी हा सामना तितकाच महत्त्वाचा. फुटबॉल पुन्हा एकदा फॉलो थ्रूमध्ये बॉलला फीड करतील. धाव मिळणार नाहीये. दबावाचा खेळ सध्या चाललाय टीम या मॅचमध्ये RP लायन्स टीमसाठी. कारण की धावा ज्या आहेत त्या सुरुवातीच्या ओव्हरपासून दबाव जो वाढवला त्याच्यासाठी इथे एखादं पॉवर बॅक षटक पाहिजे जिथून मात्र धावा येतील. जो मात्र दबाव जो आहे तो थोडासा नाहीसा होऊ शकतो. कारण की धावा पाहिजेत. 4 विकेट गमावले. टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 11 याकडे ती. ओव्हर नंबर 2 चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन पण इथून भागीदारी पाहिजे. इथून धावा पाहिजेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा बुडीला धडक देईल. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. चांगला पुन्हा एकदा बॉल. अगदी शूटर बॉलचा जास्तीत जास्त वापर केला जातो कारण की वेग जबरदस्त आहे. स्पीड सध्या पकडला जातो आणि हा बॉल तुला पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा बॉडीचा वेध घेत असताना आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. 1.4 बॉल. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. अप्रतिम आता बॉलिंग. फॅन्टॅस्टिक. हा बॉल सुद्धा गोल्डन स्पॉटपती उसळी घेतल्यानंतर विकेट किपरच्या दस्तानामध्ये पुन्हा एकदा जाऊन विसावेल. आणखीन एक त्याच लेनवरती पुन्हा एकदा पिचला वेरी करत असताना अँगल खूप चांगलं क्रिएट केलं जाते. सध्या वाईड अँगलवरती सध्या बॉल ठेवण्याचा प्रयत्न होतो. हा बॉल अगदी 3 स्टंपच्या अगदी समोरून बॉल मैदानाच्या विकेट किपरच्या बाहेर. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन्सला हवेत चला. फिल्डर खाली. हा तिसरा झेल आहे आतापर्यंत रिकी दादा यांचा. काय कमाची फिल्डिंग. आतापर्यंत 3 झेल पकडत असताना 3 विकेट त्यांच्या नावे नक्कीच करावे लागतील. विकेट परत दिला आता 5वा झटका. अर्ध इनिंग डगआउट केवर. फलंदाज बाद. सारी ना
5 विकेट गमावलेत. अप्रतिम आतापर्यंत फिल्डिंग अरेंजमेंट कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये गाडी जी आहे ती वेगाने पुढे जाऊ दिलेली नाही. टीम आरपी लायन्स दबावाचा खेळ सध्या पाहायला मिळतो. 5 गडी गमावत असताना आदरणीय विपुलजी पाटील साहेब यांचा संघ सध्या आहे आरपी लायन्स आणि त्यांचा खेळ तितका चांगला नक्कीच या स्पर्धेमध्ये राहिला पण हे आतापर्यंत हा सामना जर पाहिला गेला तर 2 ओव्हरमध्ये धावा ज्या पाहिजे होत्या त्या मात्र मेंटेन ठेवता आलेल्या नाहीयेत. ओहो सुरे बॅटने खेळण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा पडल्यानंतर मागे जो पद बॉलला फीड करते तोपर्यंत आणखी एक डॉटची समाप्ती. लेंथ अँड लाईनने ज्या प्रकारे बॉल पिच केला जातो मोठे धमाके जे आहेत ते आलेले नाहीत कारण की इथून जर पाहिलं तर टायमिंग पुन्हा एकदा सेट करावं लागेल. आलेल्या हर्षच्या बॅटमधून एक षटकार आला पण त्यानंतर त्याला थांबवलं गेलं कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 6 धाबा आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार. ओहो बॅकलिपला खाली ठेवत असताना बॉलला पुन्हा एकदा ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. पोलूत्रमध्ये पुन्हा एकदा बॉलला विशाल अगदी इथे फीड करते तो धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग कारण की इथे अटॅक करण्याचा इरादा जो आहे तो मात्र होऊ देत नाहीये. धावसंख्या फलकाती फक्त 11 विकेट गमावलेत 5 म्हणजे अर्धी इनिंग जे आहे ते सध्या डगआउटमध्ये. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो इनला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर डीपमध्ये फील्डर पुन्हा एकदा वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. शॉर्ट लेगपर्यंत तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सिंगल रोटेट करणं खूप गरजेचं आहे कारण की एकाच एंडने दबाव घ्यायचा नाहीये. 2 बॅटर सध्या आहेत त्यामध्ये जर पाहिलं की तर कुलदीप पेढे सध्या अटॅक करण्याचा अगदी ताकद आहे पण इथून जर पाहिलं तर अटॅक करावं लागेल. बॅटिंग करत असताना टीम आरपी लायन्स एक चांगला नक्कीच सामना रंगू शकतो पण त्याच्यासाठी टार्गेट मोठं पाहिजे. पहिलेच 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गाडी जी ब्रेक झालेली आहे त्याला कुठे ना कुठे स्पीड देणं गरजेचं पण त्यामध्ये थोडंसं सातत्याने अपयश सध्या पाहायला मिळतं कारण की बॉल आणि बॅटचं टायमिंग जे पाहिजे क्रिकेटमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं आहे ते टायमिंग इथे बॅटरला मिळत नाहीये. कुलदीपचा स्टान्स थोडासा अलग आहे. वेगळ्या स्टाईलने सध्या बॅटचा हँडल जी ग्रिप त्याने केली पाहूया अशा कंडिशनमध्ये षटकार जास्त येतात. तो कुलदीप आतापर्यंत शांत अगदी खेळ करत असताना ओहो फ्लिक करत असताना गॅपमध्ये बॉल टायमिंग लाजबाब गॅपमध्ये बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4 येतो हा दिलखेचक चौकार. कमाची बॅटिंग जसा समोर ठेवला तसा त्याच्यामध्ये फ्लिक करत असताना खूप चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा हा बॉल त्याने ऑफसाईड अडकले पॉईंटला फिल्डर सध्या आहे. बॉलला फिल्ड डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल थांबवला जाईल तो ते एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. रत्नाकर कंस्ट्रक्शन पूर्णपणे या स्पर्धेसाठी नियोजन त्यांचं सुद्धा झालेलं आहे. पाहूया कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखली जाईल. ओव्हरची ते समाप्ती 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 लॉस ऑफ 5 विकेट 17 रन्स. विकेट आता गमावलेत 5. डीजे ऑन. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 17 रन सध्या फलकात्या आहेत. खाता ऐसा खुले की दिल खुल जाए आणि फ्लिक करत असताना ज्या प्रकारे बॅटचा दर्जा दाखवला अप्रतिम. लाईन ऑफ अटॅक करण्यासाठी पुन्हा एकदा प्रदीप सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड मिस अनदर डॉट समाप्ती. रात्रीच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त डॉट बॉल येत असतात आणि ती कामगिरी आतापर्यंत उत्तमरित्या पार करत असताना टीम कारण की ज्या प्रकारे अटॅक खूप चांगला पाहायला मिळतो प्रदीपच्या मार्फत कारण की बॉल रेंजमध्ये दिला जात नाहीये. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या ब्लडला पुन्हा एकदा हा बॉल ब्रश होईल तो आणखी एक पाहायला गेलं तर डॉट बॉल येईल कारण की सातत्याने ज्या प्रकारे रिस्क घेतली जाते पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो पाहिजे टायमिंग जे पाहिजे ते टायमिंग पुन्हा एकदा झालेलं नाहीये. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. टीम या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर रत्नाकर कंस्ट्रक्शन या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय रिकी दादा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेच चाललाय. बॉलच्या खाली योगेश मोरे याडी चुकी करणार नाहीये. सिंपल टेक ऑफ द कॅच. व्हेरी नाईसली कलेक्टेड. 6वा धक्का फलंदाज बाद.
कमाची बॉलिंग 6 विकेट गवत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 17 रन सध्या फलकात आहेत. ती विकेट टू विकेट सध्या बॉलिंग केली जाते आणि त्यामध्ये यश सातत्याने प्राप्त केलं जातं. पुलटोल बॉलचा पुन्हा एकदा यॉर्कर लिव्हनवरती पुन्हा एकदा किलर यॉर्करचा एवढी वापर केला. बॉल पडल्यानंतर अगदी झपकन विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. कमाची बॉलिंग सध्या प्रदीपच्या मार्फत केली जाते. कारण की आतापर्यंत धावसंख्या त्यांनी खर्च केल्या तर 1.4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 1 रन्स आणि 3 विकेट त्याच्या नावे राहिलेत. पुलटोल बॉल ऑनसला पुन्हा एकदा फ्लिक तर केला. डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा लोंगोनला फील्ड करते. तो एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलमध्ये ते ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा जे मात्र आहेत त्या सेट करता आलेल्या नाही आहेत. सातत्याने स्ट्राईक रोटेट होते पण क्रिकेट ज्या प्रकारे खेळले जातं तो खेळ मात्र RP लायन्स थोडंसं मला वाटतं कुठे ना कुठे मिस्टेक झालेला आहे. त्याला सुधारणा करणे गरजेचं राहील. तो जास्तीत जास्त विकेट ज्या काढल्यात आता तो खूप चांगली लेंथ अँड लाईन ऑफ पटॅक प्रदीपचा हे मात्र ब्रह्मास्त्र राहिलंय. धावा खर्च केल्या 2 विकेट मिळवल्या 3. शेवटचा जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल त्याचा स्पेलचा राहिलाय. म्हणजे 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट म्हणजे कमाची बॉलिंग त्याच्या मार्फत पार नक्कीच केली जाते. पुन्हा एकदा तयार शेवटचा बॉल सरळ बॅटने ऑन्सला पुन्हा एकदा फटका तर सेट केला. डीपमध्ये फिल्डर सध्या आहे. बॉलला फील्ड करतील. रिकी दादा तो एकच सिंगल ते प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने होते ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. चला पाणी लागत असेल तर लगेच मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आपण जाऊया आमच्या DJ मास्टरकडे. तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 रन्स फलकावते. विकेट गमावलीत आतापर्यंत या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 6 विकेट. दोन्ही टीमचा विचार केला तर ग्रुप बी मध्ये अगदी दुसऱ्या आणि पहिल्या स्थानावरती सध्या RP लायन्स आहे. ही लढाई तितकी चांगली कमाची रंगेल का? कारण की सामन्यामध्ये जान झोकण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न तितके चांगले करावे लागतील. कारण की एका ओव्हरमध्ये जर पाहिजे तर टेनिस क्रिकेटचा खेळ बदलतो. पाहूया इथून खेळ बदलण्याची तर अगदी खरी ताकद तर दोन्ही बॅटरकडे आहे पण ती ताकद पूर्णपणे झोकावी लागेल. बॉलर पण एकदा तयार. बॉलिंग मार्कवरती जितेश दडगे. ओहो यावेळी जर पाहिजे तर स्पिन बॉलमध्ये सध्या बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा जितेशचा पहिलाच बॉल खूप चांगला कटरचा वापर केला. पडण्यानंतर पुन्हा एकदा जाईल मागे. तोपर्यंत चांगली बॉलिंग पाहायला मिळते. इथे धावा पाहिजेत. या पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करण्यासाठी पाहूया टार्गेट कितपर्यंत मजेल मारेल. कारण की तितकी चांगली कामगिरी करण्यासाठी समोर जर पाहिजे तर हर्ष आहे. पुलटोल बॉल आपण एकदा ऑप्शनला बॉटमॅनचा खूप चांगला वापर यावेळी करत असताना बॉलला फक्त ढकलले फिटनेस डीपमध्ये बॉलला पुन्हा एकदा प्रोटेक्ट करतील. बॉल फील्ड करतील. तो एक सिंगल ते प्राप्त केली जाईल. सिंगल डबलने पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातो पण पाहूया इथून 1-2 मोठे प्रहार पाहिजेत. कारण की 6 हिटिंग ॲबिलिटी तर प्रत्येक बॅटरकडे आहे. ग्रामीण भागामध्ये याच प्रकारचे टेनिस क्रिकेटर असतात कारण की डिफेन्सचा हा त्यांना शब्द माहीत नसतो. आला बॉल फक्त बाहेर मारायचा. बॉल तयार. ओहो पुन्हा हा बॉल डिफेन्स स्टाईलने पुन्हा एकदा कट करतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न सुरक्षितरित्या पुन्हा एकदा बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तो फिल्डर पुन्हा एकदा जोपर्यंत बॉलला ढकलतील बॅटर क्रीजच्या आतमध्ये पोहोचत असताना एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 21-21. हर्ष आपल्या टीमला हर्ष उल्हाहित करेल का हा मोठा प्रश्न तर आहे. परंतु त्याच्या बॅटमधून ज्या प्रकारे एक मोठा सरकार आला असं वाटतं की तो आपल्या धावांना पुन्हा एकदा अगदी सांभाळू शकतो. तो प्रयत्न त्याला करावा लागेल. चांगली खेळी अपेक्षित आहे डग आउटमधून. पाहूया हर्षच्या बॅटमधून धावा किती येतील. आतापर्यंत 7 बॉलमध्ये 9 धावांची खेळी सध्या पाहायला मिळते. येतील मांगे मोर म्हणजेच इथून षटकार आणि 4 पाहिजेत. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा एकदा परफेक्ट. बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. हॅलो हाय करत
इथे सुद्धा त्याच लेनवरती बॉल पिच करत असणार चांगली बॉलिंग सुद्धा जितेशच्या मार्फत, कारण की जितेशला फक्त डॉट बॉल करायचा आहे. इथे आपल्याला विकेटची आवश्यकता नाहीये, ही वृत्ती सध्या ठेवली जाते, कारण की समोर बॉल ठेवला तर कदाचित त्याच्यावरती मोठा मॅक्झिमम येऊ शकतो आणि धावा वाचवायच्या असतील तर थोडीशी लाईन परफेक्ट इथे ठेवावी लागेल. पण हा बॉल जास्तीत जास्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या फलकात ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. धाबा आहेत आता 22. 6 विकेट गमावलेत. कमाच्या आतापर्यंत थरार आपण पाहतात SMPL. ओहो पुन्हा एकदा वेगवान बॉल, पुन्हा एकदा वेद खेळ सध्या बॉडीचा, कारण की जितेशने पूर्णपणे कंबर कसून सध्या गोलंदाजी केलेली आहे. ज्या प्रकारे तो अटॅक करतो, ज्या प्रकारे त्याची लाईन आहे, ॲक्शन तर खूप चांगली अगदी सिंपल वाटते. पण तो बॉल जेव्हा बॅटर खेळायला जातो, बॉल मात्र कारण की बॅटरला ज्या प्रकारे बॉल जो ग्रीप करत असतो त्याच्या बोटावरती नजर ठेवणे आणि त्यानंतर बॅटवरती बॉल घेणं अगदी सहज होतं. पण तसं मला वाटतं करावं लागेल. पुणे डाऊन साईडला हा बॉल मागे जाऊन बॅकफुट पंच करणार, पण डीपमध्ये फिल्डर पुणे एकदा बॉलपर्यंत पोहोचतील. आतापर्यंत ज्या प्रकारे रिकी दादाने त्या इलाक्यामध्ये खूप चांगली फिल्डिंग तर पाहायला मिळते. जास्त धावसंख्या खर्च मला वाटते केलेली नाहीये. ओव्हरची ती समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन आणि विकेट गमावले 6. 5 ओव्हर 23 रन, 6 गडी गमावलेत. कारण की इथून जर पाहिलं तर धडकन जे आहे ती कुठल्या टीमची वाजेल, पण ज्या प्रकारे 7 ओव्हरमध्ये जो मात्र टार्गेट मेंटेन ठेवायचं होतं त्यामध्ये थोडंसं अपयश नक्कीच RP लायन्स टीमला अगदी झेलावं लागलेलं आहे. क्रिकेटचा खेळ तसा आहे, कधी बाजी झुकवेल ते मात्र सांगता येत नाही. पण 12 बॉलमध्ये मोठी पॉवर हिटिंग बॅटिंग करणं गरजेचं राहील. त्याच्यासाठी चांगला खेळ दाखवणं RP लायन्सला नक्कीच दाखवावं लागेल. अप्रतिम खेळ आतापर्यंत टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन टीमचा राहिला, कारण की धावा ज्या आहेत त्या जास्त खर्च केलेल्या नाहीयेत. विशालचा स्पेल खूप चांगला राहिला. विशालने ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गारद केला आणि त्यानंतर प्रदीपने त्याला 7 तितके चांगली दिली आणि 7 आणि प्रतिसाद जर चांगला राहिला तर नक्कीच तुम्ही हावी ठरू शकता. तोच आतापर्यंत खेळ टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन. पुणे दसरे बॅटने हा बॉल बेस चालय, लेलिमिशन नाहीये, डिस्टन्स पुणे एकदा कापता आलेला नाहीये. महत्वाचा गडी हर्ष पुणे एकदा हर्ष सवलत करता आलेलं नाहीये. महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट. फलंदाज हर्ष पटेल डगआउट की ओर, विकेटच्या पतन, फलंदाज बाद. हर्ष मागे प्रयत्न आता बॅटिंग करण्यासाठी महेश पूर्णपणे संकटात सध्या आहे. जी मात्र नौका अगदी समुद्रात लाटेपासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये असमताने पूर्णपणे हे टायटॅनिक जहाज जे आहे RP लायन्स टीमचं ते पुन्हा एकदा अगदी डळमळीत पाहायला मिळते. आणि इथे सुद्धा फलंदाज ज्या वाटेने आले त्या वाटेने पुन्हा एकदा अगदी दुःख, दर्द, निराशा, आणखी एक झटका. 8वां गडी परतत असताना डग आउटच्या दिशेने फलंदाज यावेळी सुद्धा महेश आएंगे और जाएंगे, विकेटच्या पतन, फलंदाज बाद. महत्वाचा गडी पुन्हा एकदा गमावलाय. RP लायन्स टीम ज्या प्रकारे मागच्या दिवशी उल्लेख केला होता की जशी रेल्वे गाडी चालते, रेल्वे गाडीचे मागे जसे डबे येत असतात अगदी तसे आता इनिंग जे आहे ते पूर्णपणे डाव जो आहे तो गडगडायला सुरुवात झालेला आहे. टीम RP लायन्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-11 ते 8 गडी बाद. 6वं षटक सध्या मार्गस्थ आहे. कमाची बॉलिंग स्पीड तितका चांगलं सध्या पाहायला मिळतो मंगेशच्या मार्फत. मंगेशला माहिती आहे विकेट कसा घ्यायचा. मंगेश बाबर समोरच्या टीमला सध्या खबरदार केलं, कारण की तो टीमचा सरदार आहे आणि सरदाराच्या भूमिकेमध्ये सध्या त्याने समोर RP लायन्स टीमला आता खबरदारच्या भूमिकेमध्ये सध्या घेऊन येत असताना 23 रन, विकेट गमावलेत, 8 विकेट गमावलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल फुलेलेंचा बॉल होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, तो हा बॉल सुद्धा प्ले अँड मिस. ज्या प्रकारे आपण पाहतो लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण स्लो हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो पाहिजे पुन्हा एकदा झालेला नाहीये. अँगल खूप चांगला क्रिएट करत असताना लाईन अटॅक तितका चांगला आणि इथे सुद्धा बॉल जाईल. खूप चांगला मॅनेजिंग बॉलिंग सुद्धा केली जाते, कारण की जशी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे त्याला सध्या हेरून बॉलिंग करणं कर्तव्य जे आहे ते पार करत असताना बॉलर
अख्खू टप्प्याचा बॉल तापून एकदा लाईन मिस झाली. बॉल मागे चला पीटरसन चुकीची पोझिशन मध्ये. बॉल पुन्हा एकदा बॉलच्या मागे फील्डर पोहोचतील. तोपर्यंत इथे धावसंख्या वाईट प्लस 2 रन्स म्हणजे टोटली 3 धावा इथे फलकात तयार केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. धावा आहेत आता 26-26. चांगली बॉलिंग पद्धत त्यानंतर चुकी पाहायला मिळते. 8वं षटक सध्या मार्गस्थ आहे. सातत्याने आरपी लायन्स अगदी संकटामध्ये सापडत असताना पण तो फाईट करण्यासाठी एक मोठं टार्गेट पाहिजे होतं. ते टार्गेट पण इथं वाटचाल करणं नक्कीच महत्वाची कामगिरी करावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा डिस्टन्स कापता आलेला नाही. तो कॅचिंग पोझिशन चुकीची. बॉल मागे जाईल सीमा पार. शानदार चौकार. चुकी केल्याने हा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. इथे जर झेल पकडला असता तर आणखीन दबाव वाढला असता. तो बॅटिंग करत असताना आरपी लायन्स टीमला धावा पाहिजेत आणि त्या धावा आल्या 4. या 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची. धावा आहेत आता 30 रन सध्या फलकावरती. 8 गडी गमत असताना हा गडी गमावला असता तर कदाचित शेवटची जोडी राहिली असते. पुढे एकदा बॉल तयार होईल. पुढचा बॉल घेऊन अकोटप्याचा बॉल पुणे एकदा ऑन्सला प्रहार करण्याचा प्रयत्न. पुल करायचा होता तो बॉल जोपर्यंत फील्ड करतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. जास्त काही मिळणार नाही. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते विशालच्या मार्फत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची 31-31. शेवटचा बॉल या षटकातील मंगेशने आतापर्यंत तितकं चांगलं आपल्या टीमसाठी ज्या प्रकारे अगदी प्रॉफिट द्यायचं होतं यावेळी पुढे येऊन ऑप्शनला अलॉंग द कार्पेट खेळला. डीपमध्ये फिल्डर पुणे एकदा बॉलला कलेक्ट करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने होईल षटकाची समाप्ती. 6वा खेळ समाप्त. या 6व्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 32 रन. टीम आरपी लायन्स 32. शेवटचे षटक बॉलिंग ट्रॅकमध्ये आधीच मन हेरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न पण तो परफेक्ट बॅटपती घेता आलेला नाहीये. तो दादांचं नक्कीच चांगलं षटक राहिलं पण ज्या प्रकारे लेग बायच्या रूपाने एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 33-33. सिंगल डबल सध्या जोडले जातात पण ज्या प्रकारे मोठं टार्गेट पाहिजे होतं असं वाटत होतं की आरपी लायन्स हवी ठरेल पण तसं होऊ दिलेलं नाही. कारण की घरच्या मैदानाचा पाडा जो आहे तो पूर्णपणे रीड केलेला आहे. पुणे एकदा कट करायचा होता. हा बॉल हवेत चाललाय पण फिल्डर नाहीये. सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न पण 2 धावा मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 34-34. सिंगल डबल खूप महत्वाचा आहे पण ज्या प्रकारे आपण बॅलन्सिंग टोटल जे पाहायला मिळते 50+ धावसंख्या कदाचित असली तर चांगलं टार्गेट सेट झालं असतं पण तसं झालेलं नाहीये. जर तर पुन्हा एकदा स्लो हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा बॅटपती नाहीये. आरपी लायन्स मला वाटते ज्या प्रकारे खेळ दाखवते यासाठीच नक्कीच मला वाटते पूर्णपणे तयारी जी पाहायला गेलं तर केलेली नव्हती. कारण की आउट ऑफ सिलेबस या मॅचमध्ये आतापर्यंत प्रयत्न राहिलाय. कारण की बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो पाहिजे तो कॉन्टॅक्ट सातत्याने होत नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. पुलेलेंचा बॉलचा ऑप्शनला पुन्हा एकदा अटकलाय. पीटरसन बॉल पर्यंत पोहोचतील आणि 9 विकेट डाऊन. आणखीन एक झटका. आता शेवटची जोडी आहे सध्या डग आउट मधून येईल फलंदाज. या शेवटच्या जोडीमध्ये आता पार्टनरशिप केली जाईल. तो डीजे चा ऐकूया संगीत. जबरदस्त खेळी रिकी दादा यांच्यासाठी एक विकेट त्याच्या खात्यामध्ये जातो.
स्वतःला नेहमीच मागे ठेवत असणं मला वाटते ज्या प्रकारे यंग टॅलेंट आहे त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने रिकी दादांचं खूप मोठं योगदान आहे ते नेहमीच आपण पाहतो कारण की बॅटिंग लाईनअप नक्कीच एक काळ त्यांनी सुद्धा गाजवलाय तो आज जर पाहिलं तर ज्या प्रकारे रत्नाकर कंस्ट्रक्शन टीम आपण सलामीची जोडी पाहतो विशालला जास्तीत जास्त मला वाटतं पुढे आणण्याचा प्रयत्न आहे त्याच्या टीमला पुढे आणण्याचा प्रयत्न आहे आणि दादांना स्वतःला मात्र मला वाटते मागे ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे आपण सुद्धा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा जाईल मागे तो पण आणखीन एक डॉट बॉल कामाची बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते फलंदाज बाद होईल पंच विकेट मला वाटते ओव्हर समाप्त तर पहिल्या इनिंगच्या खेळी ते समाप्त पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्या 35-35 7 ओव्हरमध्ये म्हणजे लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी 36 धावेचा आहे आणि आपल्या मुख्य स्क्रीनवरती सध्या दादांचा आपण नक्कीच प्रेम जे पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रिकी दादा यांच्या अध्यक्षतेखाली हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम घेऊया ब्रेक 36 धावेचा लक्ष आहे सेकंड इनिंगला सुरुवात येईल तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टरकडे यहाँ के सिकंदर चाहे तो निकले सबको अपनी जेब के अंदर अरे हमसे पंगा मत लेना मेरा हमारी बातें तुम जीत जाओ हमें आता है ये गलियां अपनी ये रास्ते अपने दौड़ाएगा अपने आगे राहों में हमसे टकराएगा तो हट जाएगा वो घबरा के यहाँ के हम सिकंदर चाहे तो साहेबांचं आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत आदरणीय या स्पर्धेचे उपाध्यक्ष विनायक धापसे साहेब यांचा आपण हा सन्मान इथे करत आहोत दादा आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आदरणीय अविनायक साहेब यांचा सध्या सन्मान आपण मुख्य मंचावरती इथे या स्पर्धेचं खास भेट वस्तू म्हणजेच मोमेंटो आणि बुके देऊन सध्या त्यांचा सन्मान इथे केला जातो या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण साहेब आपलं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत चला एसीसी बॉईज आणि जय ठाकर हा शेवटचा पोकर आहे आपण लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे एसएससी बॉईज आणि जय ठाकर चला लगेचच आपलं कनेक्टर पाठवा टॉससाठी हा शेवटचा आणि अंतिम पुकार चला मॅचला होते स्टार्ट 36 धावांचा पुन्हा एकदा पाडा जब बोलायचा आहे पहिला बॉल इनसाइड आउट फटका दर्जेदार आहे पुणेदा बॉलचा पाठलाग करत असताना बॉल पुणेदा फीड करतील पहिल्याच बॉल ते खातं तर ओपन केलंय कारण की पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करण्यासाठी विशालची ओळख आहे आणि पहिल्या बॉल ते खातं सुद्धा ओपन केलं जाईल घरचं मैदान आहे घरच्या मैदानात हिरोगिरी दाखवण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर त्याने खातं ओपन केले डायनेमिक पर्सनॅलिटी आणि तितकी चांगली खेळी क्रिकेटमध्ये त्याचा पर्पज सातत्याने पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील लक्ष पोटर नाही 36 धावेचा पुन्हा एकदा पाठलाग करत असणार बॅटिंग करत असणार दोन्ही धुरंधर पाहूया लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर या प्रकारची बॅटिंग पाहिजे दुसऱ्या बाजूने आरपी लायन्स या मॅचला जिंकण्यासाठी
विकेट आणि डॉट बॉल पाहिजेत. दबाव टाकायचा असेल तर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट पाहिजे. पॉवर प्लेमध्ये तेव्हा फुटबॉल बॉल आपण इथं सोफ्टने ढकलला फिटर सध्या आहे. कव्हर पॉईंटला बॉलला फील्ड करतील. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्यमध्ये या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. प्रत्येकासाठी जर पाहिलं तर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर आणि मालिक अबीर या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक खापटका पुन्हा एकदा कमायचा. परंतु काय झेल इथे पकडलंय. पहिला धक्का देत असताना फलंदाजाचा खेळ इथे समाप्त. कारण की विकेट पाहिजेत आणि याडी विकेट कशा पाहिजेत तर विकेट या प्रकारच्या पाहिजेत. विशाल बाद. तुम्ही नादच केलाय DJ अरे भाई सर नाही शेट बोल शेट. तुम्ही नादच केलाय तुम्ही नादच केलाय तुम्ही माणूस हो पुणे एकदा फुलटॉस बॉल होता. इथे सुद्धा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅचचा टॉस सध्या मुख्य मंचावर ते केला जाईल. आदरणीय विकी पुजारी यांचं आपण टॉस ते करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. धावसंख्या फलकातील दोन याकडे ते एक गडी आतापर्यंत गमावलं आहे. लक्ष मोठं नाही परंतु या प्रकारची बॉलिंग राहिली तर कदाचित लक्ष मोठं आपली करत असताना पुन्हा एकदा चांगला स्टॉक परंतु बॉल पुन्हा एकदा पीड कधी तो पण एक सिंगल इथे क्विक आज पॉसिबल एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होते 3 याकडे होती. सुरुवातच चांगली आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये. आणखी ज्या प्रकारे पाठलाग करायचा आहे सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानात पाहायला गेलं तर टॉप ऑर्डर बॅटर विशाल बाद झाल्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी रिक्की दादा. पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता. हा सुद्धा बॉडीला ब्रश होईल. बॉल पुन्हा एकदा मागे प्रोटेक्ट करतील. तो पण एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न कर की इथून पार्टनरशिप पाहिजे. इथून जर पार्टनरशिप ब्रेक झाली तर कदाचित थोडंसं टेन्शन वाढू शकतं आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न सुद्धा आरपी लायन्स टीमचा राहिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड आतापर्यंत 3 याकडे होती. गाडी गमावलाय एक. शेवटचा बॉल या षटकारी पहिले षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. दिनेश बॉलिंग मार्कमध्ये चांगली बॉलिंग सुद्धा त्याच्या बाबत केली जाते. समोर पुढे एकदा बॅटर तयार. पंच ओव्हर मला वाटते समाप्त. पहिला डबल आहे, दुसरा डॉट आहे, तिसरा कॅच आउट आहे. तर ओव्हरची समाप्ती. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, चौथा बॉल आणि 5व्या आणि 6व्या बॉलवरती सिंगल. जे टोटल जर पाहिलं तर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 4 याकडे होते. गडी आतापर्यंत गमावलेत एक. पॉपलेचे पहिल्या षटक समाप्त. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 याकडे धाबा आहेत. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. टीम आरपी लायन्स दबावाचा खेळ सुद्धा बनवू शकते परंतु त्याच प्रयत्नात सध्या बॅटरला अनसेटलमेंट करायचं असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल आणि सातत्याने गुलदस्त्यामध्ये विकेट ज्या पाहिजेत त्यामध्ये यश जर प्राप्त केलं तर कदाचित डोकेदुखी वाढू शकते टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन. बॉल पुन्हा एकदा तयार. कुलदीप याडी इनफिल्डच्या वरतून टायमिंग लाजबाब. बॉल बेमिसाल. जाईल पार. रन्स मिळतील 4. धमाकेदार चौकार.
कमाचं टायमिंग लाजवाब प्लेसमेंट कारण की डीपमध्ये फिल्डर नाहीये आणि त्याचा फायदा सध्या घेतला जातो. 3 फिल्डर सध्या रिंगणाच्या बाहेर आहेत पापुलेची या दुसऱ्या ओव्हरमध्ये. संकेतसाठी सध्या एक फिल्डर जर पाहिजे तर आता एक्स्ट्रा कव्हरमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. सध्या फिल्डिंगची साईड पाहायला मिळते लोंगोप आणि लोंगोन. ओहो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. हा सुद्धा शॉर्ट लेंथमध्ये जर पाहिजे तर चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतो आणि तितका स्पीड पकडत असताना जास्त उंची तर नव्हती परंतु ज्या प्रकारे बॉलची लाईन जे पाहतो आपण अप्रतिम. कारण की सातत्याने जर पाहिजे तर वाईट योर्कर लेंथमध्ये पुन्हा एकदा अँगल क्रिएट करत असताना लाईन टू अटॅक सध्या कुलदीपच्या मार्फत पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा ते दर्शवतील. हा बॉल एक्स्ट्रा धावसंख्या खर्च करील कारण की बॉल पडले तर जास्तीत जास्त हाईट देण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी आणि त्यानंतर जर पाल गेलं तर लाईन मधून थोडासा भरकटला आणि पंच पुणे एकदा ताकीद देतील. अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या 9. पुढतो बॉल पुन्हा एकदा ऑप्शन जर पाहिलं तर कव्हर मधून बॉल मागे काढले डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. बॉल पुन्हा एकदा गॅदर करतील तो सुरक्षितरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग सध्या पाहायला मिळते. वयानुसार खेळ बदलत जातो. फिटनेस ठेवावे लागते. सातत्य खूप चांगलं आता रिकी दादांचा आहे. क्रिकेट खेळत असताना आणखी प्रत्येकाने आपापला कार्ड जो आहे तो गाजवलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न येथे सुद्धा प्ले अँड मिस. हा बॉल संकेतच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा आलेला नाहीये. जसा पडला तर इथून मात्र उसरी घेतला आणि बॉल पुन्हा एकदा जाईल मागे तो इथे डॉट बॉल. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढून ती डबल 1-11. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पुलटो बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये कुलदीपने स्वतःला एक डी झोकत असणार. बॉल पुन्हा एकदा पीड करतील. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा मानस आहे. कमाची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा फलकात तयार केल्या जातील. या प्रकारची रणनीती तुम्हाला ठेवावी लागते कारण की धावा जेव्हा षटका चौकाने येत नसतात तेव्हा तुम्हाला धावा ज्या आहेत त्या चोराव्या लागतात. आणि बीच मैदान में सध्या 2 धाब्याची पुन्हा एकदा चोरी. या 2 धाब्याची मदतीने धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते 13 रन्स. 13 धाबा सध्या आहेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न फॉलोथ्रूमध्ये बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. डायरेक्ट हिट अगदी करण्याचा प्रयत्न इरादा होता पण तो बॉल जो फील्ड करतील धाव इथे ब्रेक करताना पाहतो आपण. तोपर्यंत ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. लॉस ऑफ 1 विकेट. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. हा बॉल डिफेन्स स्टाईलने खेळण्याचा इरादा आपण तो बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये ज्या प्रकारे सहजतेने घेण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग पुन्हा एकदा व्यवस्थित तिथे सेट झाला पण तो बॉल पुन्हा एकदा ब्रेक करतील. हा मिळणार नाहीये. चांगलं प्लेसमेंट सध्या पाहायला मिळतं कारण की जसा बॉल समोर ठेवला होता तसा टेस्ट क्रिकेटमध्ये जसं प्लेसमेंट आपण पाहतो अगदी त्या प्रकारे डिफेन्स इथे करत असणार कारण की टार्गेट मोठं नाहीये. हा बॉल पुन्हा एकदा मनगटाच्या साईडने ऑनसला ढकललाय. डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉलला इथे फिट करतील. एक सिंगल इथे प्राप्त करतील. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड अगदी झेप घेत असणार. आतापर्यंत 14 याकडे ते अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 28 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना तर एकदम सोपा आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा फॉलोथ्रूमध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा इथे बॅक करतील तो एक सिंगल प्राप्त करतील. चांगली सुरुवात तर आहे.
कारण की ज्या प्रकारे महत्वाचा गडी विशाल परतल्यानंतर विशालची सुरुवात जी होती मात्र मला वाटते कमालची होती, पण तो गॅप जो शोधण्याचा प्रयत्न त्याला केला, तो फिल्डिंग तितकी चांगली आणि कमालचा झेल स्क्वेअर लेगच्या मिड विकेटला सध्या पकडला आणि पहिला विकेट परतल्यानंतर ज्या प्रकारे पार्टनरशिपची आवश्यकता होती हा बॉल पुन्हा एकदा चढान घेत असताना जाईल सीमारेषा पार, मिती धाबा 22 4 चौकार. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात, मला टक कर हो पुण्यात, टक कर हो पुण्यात. इथे 22 4 धावा फलका तयार केल्या जातील. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन्सला पुणे एकदा फटका तर डीप मध्ये जे खेळलाय तो फिल्डर पुणे एकदा बॉलपर्यंत सरसावतील एक सिंगल इथे प्राप्त केले जाईल. चांगली फील्ड प्लेसमेंट सध्या आहे. तर ज्या प्रकारे टार्गेट मोठं नाहीये, स्लो गतीने सध्या सामना चाललाय. मागे पण पाहूया 25 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धाबेची आवश्यकता आहे. सामना ऑलमोस्ट जर पाहिलं तर पूर्णपणे सध्या हवी आहे टीम आरपी लायन्स या टीमच्या विरुद्ध खेळत असताना रंत्राकर कंस्ट्रक्शन. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फॉलो मध्ये जे इथे फील्ड करते तो मी स्पीड पाहायला मिळते. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळते, पण इथे सुद्धा बॉल एक फील्ड करते तो एक सिंगल प्राप्त केली जाईल. कारण की धाबा ज्या आहेत त्या आता थोडंसं कमी होत चाललंय, कारण की टार्गेटच्या पर्यंत आपण पाहतो छोटंसं टार्गेट आहे 36 धावेंचं, पण क्रिकेटमध्ये टार्गेटचा पाठलाग जेव्हा जेव्हा करण्यासाठी होतं ते तेव्हा थोडासा दबाव असतो. पाहूया पार केलं जाईल का. 24 बॉल 15 धावेची आवश्यकता. डीजे चोवीस बॉल मध्ये 15 धावेची आवश्यकता. सामना एकदम सोपा वाटतो, पण पाहूया इथून कठीण परिस्थिती पुन्हा एकदा झेलावी लागेल का. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टायमिंग नाहीये. सातत्याने प्रयत्न खूपच कसोशीने केले जात आहेत संख्येच्या मार्फत, पण बॉल त्याच्या बॅटमध्ये परफेक्ट मला वाटते बॅलन्स होत नाहीये. बॉल पुन्हा एकदा फील्ड करते तो चांगली रनिंग पाहायला मिळते. या डबलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 23 धावा सध्या फलकात आहेत. लक्ष थोडंसं आता सिंपल जर पाहिलं तर नक्कीच आहे, पण पाहूया पलटपार केला जाईल का. आरपी लायन्स पूर्णपणे नक्कीच रेडी झाले होते, पण ज्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळते टीम आरपी लायन्सच्या विरुद्ध रत्नाकर कंस्ट्रक्शन हवी आहे आता विजयाच्या दिशेने घोडदौड तर चालू आहे, पण इथून एखादा विकेट मिळवला कुलदीप पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल जर पाहिलं तर बॅटमध्ये नाहीये. लाईन परफेक्ट, पिचिंग तितकीच जबरदस्त. बॉल पुन्हा एकदा हाय स्पीड इथे पकडत असताना चांगला इथे रॅपर बॉलचा पुन्हा एकदा वापर केला जाईल. सातत्याने तीच लाईन सध्या कुलदीप, कारण की काही मजबूत खांद्या आहेत, उंची तितकीच जबरदस्त पाहायला मिळते आणि त्याचा फायदा. ओहो वाईट डिओरकर लेंथमध्ये पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलला फीड करतील. पंच पुन्हा एकदा दर्शवतील इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल पुन्हा एकदा इथे ग्राह धरला जाईल. दातर मागण्याचा प्रयत्न केला तर पुढे इथून सुद्धा जर पाहायला गेलं तर योग्य लेंथमध्ये पुन्हा एकदा बॉल. सरळ बॅटने फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल, पण फिल्डर मागे बॉलला पुन्हा एकदा फील्ड कधी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी विकेट कंप्लीट केली जाईल का. चुकीची नजर पाहायला मिळते, पण स्वतःला इथे झोकत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तो रिक्की दादांची ज्या प्रकारे आपण फिटनेस पाहतो कमाचा आतापर्यंत, कारण की क्रिकेटमध्ये दम लागतो आणि क्रिकेट खेळायला सुद्धा दमच लागतो. तो दम सुद्धा दाखवला जातो, कारण की 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 20 बॉलमध्ये आता 11 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कभी कभी रास्ता नहीं खुद को बदलना बेहतर होता है. ओहो याडी स्वतःला बदलत असताना त्यानंतर
परफेक्ट यॉर्करचा मारा करत असताना अटक वॉरंट जारी केला आणि त्यानंतर फलंदाज संकेतचा खेळ ते समाप्त. विकेट डाऊन, फलंदाज संकेत बाद. कीने में कदौ जाल हके भीमरा कीने में कदौ जाल फंस गई जल मछली अरे कीने में कदौ जाल फंस गई जल मछली अरे कीने में कदौ जाल फंस गई जल मछली अरे कीने में कदौ जाल फंस गई जल मछली मोड़ा मोड़ी के खुल गए भाग वस्त करत असताना फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन बॅटर निलेश. ओहो, फुटबॉल बोलता पुन्हा एकदा परफेक्ट बॅटवरती घेता आलेला नाहीये. पंच दर्शवतील हा बॉल वाईड आहे, कारण की हा बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त लेग स्टिक सोडून जात असताना त्याच्यात पुढे ताकीद पुन्हा देता येतील. दंडित घोषित केलं जातं. अतिरिक्त धावसंख्या येथे फलका तयार केले जाईल एक्स्ट्राच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड येते या अतिरिक्त धावेने. सरळ बॅटने हा बॉल समोर ठेवला, त्याच्यावरती पुन्हा एकदा उत्तुंग अफलातून षटकार. फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. कंटिन्यू सामना स्टार्ट ठेवा पंच. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 32-32. कमाचं टायमिंग सध्या आल्या निलेशने ज्या प्रकारे दाखवलं, आपल्याला फक्त षटकारच मारायचा आहे आणि ती कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकदम खास प्लेयर आणि त्याच्या बॅटमधून एकदम झकास षटकार. अप्रतिम टायमिंग. कारण की अशा कंडिशनमध्ये या क्लायमॅक्समध्ये टायमिंग पाहिजे, ताकद पाहिजे, बॉलवरती नजर पाहिजे आणि ती रीड करणं खूप महत्त्वाचं. जशी लाईनमध्ये बॉल आला, परफेक्ट टायमिंग देत असताना बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावा. आणि आता या मॅचला जिंकण्यासाठी फक्त 4 धावेची आवश्यकता. टीमच्या पुन्हा एकदा कर्णधार विपुल बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा ट्रॅकवरती सज्ज. ओहो, कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल जर पाहिजे तर थोडंसं शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट करत असताना वाईड यॉर्कर लेनवरती पुन्हा एकदा बॉल डील केला जातो. तो आलाय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. या संघाचे सध्या संघमालक आहेत ते गाभून जर पाहिलं तर रत्नाकर कंस्ट्रक्शन आदरणीय रिकी रत्नाकर साहेब आणि दुसऱ्या बाजूने विपुल पाटील साहेब सध्या बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहतो. तो जर पाहिलं तर एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 33. आता हा सामना जिंकण्यासाठी धावींची आवश्यकता आहे. फक्त 3 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन हा सामना जिंकला तर पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा वरचढ होऊ शकते टीम. कारण की आरपी लायन्स टीमने ज्या प्रकारे सामने खेळलेत त्यांचा सुद्धा पॉईंट टेबल खूप चांगला नक्की मेंटेन त्याने ठेवला. पण हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण की धावा जास्त आलेल्या नाहीत आणि त्याचाच पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा जो मत कायापालट होऊ शकतो, त्याच्यासाठी हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन टीमसाठी. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 34-34. 2 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. 4.3 बॉलचा खेळ समाप्त. 5व्या षटक सध्या मार्गस्थ आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. ओहो, अलंग द कार्पेट. बॉलला पुन्हा एकदा कंट्रोल इथे दाखवत असताना चांगलं इथे डिलिंग पडतो. बॉल अलंग द कार्पेट. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. एकच सिंग इथे फलका तयार केली जाईल. सिंगल डबलने सातत्याने दोन्ही फलंदाज आतापर्यंत बिजी आहेत. कारण की धाबा जर पाहिजे तर स्कोर इज लेवल 35. विजयाच्या एकदम समीप सध्या आहे टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानात समोरच्या टीमला कसं थांबवायचं
सर्व स्ट्रॅटेजी अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. खूप चांगली गेम प्लॅनिंग आणि त्याच्यावरती खरं उतरत असणार एका धावेची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं वळण घेत असणार कटर बॉलचा पुन्हा एकदा चांगला वापर, प्ले अँड मिस, तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. चांगली बॉलिंग पाहायला मिळते या रात्रीच्या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं गेलं तर कुठला संघ दावेदारी प्रत्येक जर संघाचा विचार केला तर नक्कीच तयारी या स्पर्धेची केलेला आहे. हा बॉल पुन्हा एकदा ऑनसला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल फीड करतील तोपर्यंत एक धाव आणि या एका धावेने विजयाचा पुन्हा एकदा शृंगार फोकत असणार टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन. वन द मॅच. वेल डन टीम. विजयाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.